आता साधं गणित आहे, यज्ञोपवीत जानवं जमीन ज्याला म्हणता, यज्ञोपवीत म्हणता, हा कितवा संस्कार आहे कोण सांगल? 10वा संस्कार आहे. यज्ञोपवीताचा संस्कार हा 10वा संस्कार आहे. हा संस्कार घेण्यापूर्वीचा नियम काय आहे तुम्हाला माहिती आहे का? यज्ञोपवीत धारण करण्या अगोदर 3 दोषांची कबुली देऊन त्या बटूनं निसर्गाला सांगायचं असतं की विद्या, संपत्ती, संतती, नाश हे जे दोष आहेत, हे दोष माझ्याकडे कधी प्रभावित होणार नाहीत, अशा मी उपासना करीन, असं बटूनं सांगून मग पाणी ग्रहण करून यज्ञोपवीत धारण करायचे. आहे का बटूला माहिती? आता बटू जर 8 वाजता उठला तर त्याला सूर्य कधी भेटणार? म्हणून बघा, सोपं कधी समजून घ्या. आपल्याकडे जर बल नसेल तर तुम्ही मायेत अडकणार. काय सांगतोय? बल नसेल तर मायेत अडकणार. तुमचा विश्वास तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीवर इतका पाहिजे की प्रत्येक परमेश्वर. काय सांगतोय? हा, चुकू दे, त्याचं काय चुकलं, तुम्ही त्याला सक्षम आहात, पण दुसऱ्या टोचा मला तुम्हाला अधिकार तुम्ही द्यायचा नाहीये. माझा मुलगा चुकला ना, माझी मुलगी चुकली ना, आम्ही सक्षम आहे आमच्या मुलाला हँडल करायला, दुसऱ्या टोचामध्ये मुलांना मारायच्या नाहीत. मग तुमच्याकडे बल राहिलं. पण तुम्ही जर तुमच्या मुलाला दुसऱ्या ताब्यात दिलं, मार रे काय करायचं ते करायचं, अवस्था वाटत का हवं ते का, तिकडे गेलं बल, बोंबाला बलित. म्हणून वाक्य आहे, साधन साधक साध्यही मिथ्या, सद्गुरू सर्व ठाई. गुरु काय शिकवतात आपल्याला? तर पहिलं बल आणि मग बळ. बळ म्हणजे काय? कुटुंबात ताकद तयार होणार प्रत्येकाची. आणि ह्या 2 गोष्टी जर तुमच्या कुटुंबात राहिल्या तर तुमचं कधीच कुटुंब रसातळाला जाणार नाही. दुसरी व्यक्ती कुटुंबात येऊन कुटुंबाचा ऱ्हास करते. वाक्य समजून मला नेहमी घ्या. कुटुंब ऱ्हास कुणामुळे होतं? त्रयत व्यक्तीमुळे होतं. कुटुंबाचा ऱ्हास कुटुंबातल्या व्यक्तीमुळे नाही होत, कुटुंबाचा ऱ्हास त्रयत व्यक्तीमुळे होतो. मग ती त्रयत व्यक्ती त्या मुलीचे आईबाप सुद्धा असतील, त्या मुलाचे आईबाप सुद्धा असतील. कुटुंब म्हणजे कोण? पती, पत्नी, मुलं. काय कळलं? पती, पत्नी, मुलं म्हणजे कुटुंब. जेव्हा लग्न होईल, लग्न झाल्यानंतर ती पिढी तुटली जाते. पती पत्नी विभक्त होतात, त्यांना अपत्य विभक्त होतं. ते पती पत्नी आणि मुलं म्हणजे आई वडील नव्हे, ते वंदनीय आहेत, पण ते व्यवस्थेमध्ये येत नाहीत. हा, त्यांना जर आधार दुसऱ्या मुलाचा नसेल तर ते येऊ शकतात. समजा एकुलता एक मुलगा आहे, मग आई वडिलांना सांभाळायचा अधिकार त्या मुलाचा अधिकार आहे. पण 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर चॉईस आहे त्यामध्ये. त्या आई वडिलांनी कुठं राहायचं? ज्याच्यापाशी राहतील तो तिथे कुटुंबाचा आधार बनेल. विषय कळतोय का? तर मायासागर कधी तुम्हाला हे होईल? तुम्ही आता बाहेर कधी पडा मायासागरातनं? बल वृद्धी केली तर. तेव्हा कानाला काही बघा, एक दिवस मी साधना झाली नाही, सकाळी साधना हे करा, पण कुटुंबातल्या व्यक्तीबद्दल मनामध्ये किंतु अजिबात आणायचं नाही. काय सांगतोय? कारण तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तीबद्दल मनात किंतु आणला म्हणजे तुमची साधनेचं अधपतन झालं. तुम्ही साधना किती करताय ना काहीच महत्व नाही. विषय कळाला? मायासागर विषय कळाला? आता समजून घ्या, तुम्ही ज्या वेळेस तेज वायू आकाश म्हणजे काय आहे? सोपं गणित आहे. दिवसाचे 4 भाग करा. 4 भाग केले, 1 भाग किती तसंच होतो?
6 तासाचा एक भाग 24 तासात पकडले तर होतील तुमचे. आपण 24 तास पकडायचे नाहीत. आपण जेव्हा जागा असू 3 तास तुम्ही पकडले. आता मजा बघा, 100% तुमचं लाईफ आहे. लाईफ किती 100% तुमचा दिवस आहे. तुम्ही वर्क किती तास करता? 8 तास वर्क करता. तर असं समजायचं आपण की आपण जे 8 तास काम करतोय त्या 8 तासातले आपण 3 ते 4 तास उपासनेमध्ये घालवायचे. काय करायचं? मग ती उपासना आरती करा, वाचन करा, है ना, एकमेकाला नॉलेज द्या आध्यात्मिक, किंवा साधना करा. हे चारीपैकी तुम्ही काहीतरी केलं तर ती उपासनाच झाली. मुलाखत केली तरी उपासना झाली, आरती केली तरी उपासना झाली, वाचन केलं आध्यात्मिक तरी उपासनाच झाली, आणि साधना तुम्ही केली तरी उपासनाच झाली. विषय कळाला? हे चारही गोष्टी करता असताना तुमचं प्रधान माध्यम वायू असणार आहे. बोलताना म्हणताय ओम श्री साईनाथाय नमः, वायूचा वापर झाला. दुसऱ्या नॉलेज देताना तुम्ही जेव्हा म्हणता ओम श्री साईनाथाय नमः, तो ऐकतो, वायूचा वापर झाला. वाचन करताना तुम्ही वायू म्हणता ओम श्री साईनाथाय नमः, तेच झालं. आणि मेडिटेशन करताना तुम्ही ओम श्री साईनाथाय नमः म्हणला, तेच झालं. चारही ठिकाणी वायूचा वापर झाला. आता वायूच्या वापराने वाढणार काय? तेज. काय वाढणार? तेज वाढणार. तेज वाढल्याचा पुरावा काय तुम्हाला माहिती आहे का? बघा, आता पहिल्यांदा गुरु मार्गात आला का? गुरूंचं पटणार नाही. का सांगा बरं? ह्याला पण 2 पाय आहेत, मला पण 2 पाय आहेत. ह्याला पण 2 हात आहेत, मला पण 2 हात आहेत. ह्याला पण 2 डोळे आहेत, मला पण 2 डोळे आहेत. मी डोळा मारतो, ह्याला मारलं तर काय करायचं? काय कळलं? आपले जे वाईट विचार आहेत ते सगळे समोरून उभे राहणार पहिल्यांदा तुम्हाला, आणि त्या वाईट विचारांशी तुम्ही कम्पेअर करणार त्या माध्यमाशी. म्हणून तुम्हाला गुरु पहिल्यांदा आवडणार नाही पहिल्या अवस्थेमध्ये. दुसऱ्यांदा काय घडणार? तुम्ही अनुभव घ्यायला लागणार. आवडत नाही तर फायदा होतोय काहीतरी. बाबांचा मंत्र म्हणल्यानंतर त्रास तर काय होत नाही, उलट्या तर येत नाहीत, है ना. फायदा काहीतरी होतोय ना, मन शांत होतंय. बरं, मी तिथं गेलो पण आणखी 4 वाटकी तिथे जातात ना वेगळी. असं नाही की मी एकटा तिथे गेलोय, तर कुठं माणसं येत आहेत, म्हणजे काहीतरी इथं आहे. दुसरी अवस्था. तिसरी अवस्था काय होती? कुटुंबात एखादा प्रसंग असा काही घडतो की तेव्हा गुरु त्यातनं बाहेर काढतात, आणि मग असं वाटायला लागतं की मी ह्यांना काय पैसे दिले नाहीत, मी ह्यांच्याकरता काय वेगळं केलं नाही, है ना, तरी पण ही व्यक्ती मला सपोर्ट का करते? म्हणजे ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे. म्हणजे ह्याला काही वर्ष गेली, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, तेव्हा ते कळायला लागलं. आणि 4थ्या लेवलला असं वाटतं की या व्यक्तीमुळे आपल्याला नुकसान तर होणारच नाही, आणि हा मार्ग आपल्याला अध्यात्माला योग्य आहे. काय कळलं? काय वाटतं? नुकसान काय होणार नाही, झाडाचा फायदाच होईल, है ना. आणि आपण विचार काय करतो? चला, मी कोणाला मंत्र म्हणतो ओम नमः शिवाय, ते काय म्हणतायत? शंकर तुला भेटलाय का? नाही भेटला. मग कोण भेटलं तुला? आगे येताना भेटला का? नाही. मग साप भेटला का? नाही. मग भेटलो कोण तुला? भूत. मग जिवंत भूत बघ ना त्यापेक्षा. मेलेली भूत बघून काय फायदा आहे? जिवंत भूत म्हणजे गुरु. आणि जेव्हा तुम्ही मग उपासनेमध्ये लागता, मग ते देवतेपर्यंत पोहोचतो, आपण काही ठिकाणी ट्रिपला जातो, गोष्टी अनुभवतो, तेव्हा चैतन्य वाढायला लागतं बॉडीमध्ये, है ना. चैतन्य वाढायला, तेज वाढायला लागलं. बघा ना,
तेजाचं प्रमाण किती आहे? 11%. वायूचं प्रमाण किती आहे? 21%. आणि आकाशाचं प्रमाण किती आहे? 108%. तुम्ही मंत्र म्हणता का? ओमश्री साईनाथ आहे ना? किती वेळा मंत्र म्हणता? 108 म्हणता का? 108 प्रमाण कुणाचं आहे? आकाश तत्वाचं आहे. 21व्या मंत्र म्हणता का? ते वायू तत्वाचं प्रमाण आहे. 11व्या मंत्र म्हणता का? ते तत्वाचं प्रमाण आहे. 5व्या मंत्र म्हणता का? आप तत्वाचं प्रमाण आहे. नुसतं पुटपुटता का मनातल्या मनात? पृथ्वी तत्वाचं प्रमाण आहे. काय कळलं? आता मजा बघा. गणपती विडा 5 रुपयाचा काढा सांगतो आपण. किती रुपयाचा काढा सांगतो? कधी म्हणतो 11चा विडा काढा, कधी म्हणतो 21चा विडा काढा. अर्थ काय? 5चा विडा म्हणजे आप तत्व, 11चा विडा म्हणजे तेज तत्व, 21चा विडा म्हणजे वायू तत्व. धारणा आहे का? आपला अभ्यास आपल्या फक्त काम होण्याशी मतलब काय? मग कधी कधी त्यांना गुरु म्हणजे 11चा विडा काढा, मला म्हणजे 5चा विडा काढा, ह्याला म्हणजे 21चा विडा काढा. म्हणजे ह्यांचे गुरु असं दिसतात बहुतेक. तत्व कुठलं द्यायचं हे गुरुला माहिती आहे. कुठला प्रश्न निर्माण होईल तर तत्व कुठलं वापरायचं. प्रत्येकाच्या शरीरामध्ये पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश आहेत, पण कमतरता आहे, बॅलन्स नाही आहे. इनबॅलन्स सगळं आहे. विषय कळतोय का? आता तुम्ही ज्या वेळेस बघा रोज 3 तास साधना करा, कुठल्याही प्रकारे करा, वाचन करा, नॉलेज दुसऱ्याला द्या, स्वतः मेडिटेशन करा, तेव्हा काय होईल? तुमच्या बॉडीतले निगेटिव्ह विचार जळून जातील. काय सांगतोय? फक्त रोज 3 तास साधना करायची. तुमच्या बॉडीतले निगेटिव्ह विचार जळून जातील सगळे. उद्या तुम्हाला 1 वर्षानं कोणी विचारलं दादाला सोड, ती जीवाशी कंठशी व्यक्ती आहे पुढची. तो मला दादाला सोडतो म्हणून मी तुला सोडतो, मग दादाला सोडणार नाही का? तर विचार जळले आतले निगेटिव्ह सगळे. कळतंय का? निगेटिव्ह विचार आहे कुठे? सगळे रक्तामध्ये आहेत. रक्तामध्ये काय? रक्तबीज आहे सगळा. रक्तबीज म्हणजे कोण? जे महाकाईने रक्तबीज पिलं ते रक्तबीज आपल्या बॉडीत आहे प्रत्येकाच्या. अनेक जन्माचं पाप आपल्या रक्तामध्ये. काय कळतंय? दर 100 दिवसांनी एक मोठं पाप देहात धारण होतं माणसाच्या. काय कळलं? दर 100 दिवसांनी एक मोठं पाप देहात धारण होतं आणि आतल्यात भांडणं सुरू होतात. मनाचे विकार. कळतंय का? त्याला जाळायचं असेल तर काय आहे? नामस्मरण. आता माझ्या बघा, तुम्ही प्रथम अवस्थेत नामस्मरण नाही करू शकत. काय करू शकत नाही? किमान 5 दीक्षा. मग तुम्ही काय करू शकता? नामस्मरण करत असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ट्यूनअप होऊ शकता. काय करू? तुम्ही रविवारी ऑनलाईन आला का? रविवारी काय होतंय? इथं नामस्मरण चालू आहे, ओमश्री साईनाथ मग तुम्ही ट्यूनअप झाला. ती एनर्जी तुम्हाला 6 दिवस पुरणार आहे. तुम्ही जेव्हा डेली साधना करत जाल तेव्हा ती ट्यूनअप केलेली एनर्जी तुम्हाला पुन्हा 6 दिवस कंटिन्यू पुरत राहते पुढे. म्हणून ऑनलाईन साधनेला फार महत्व आहे. हे बघा, लग्न करायचंय का? नवरा कसा मिळणार आहे, बायको कशी मिळणार आहे, रूपावर जाऊ नका. काय कळलं? तुम्हाला जे काय मिळणार आहे ते गुरु देणार आहेत, ते टिकल. बघा ना, 100 कोटी कर्ज काढलं आणि जीवच गेला. आता काय करायचं? पुढची पिढी मोठी होईपर्यंत 100 कोटी 200 कोटी होतील.
तुमच्या हातात काही नाही बाबा. स्वतःशी प्रामाणिक राहा, साधनेशी प्रामाणिक राहा. तुमचे श्वास संपले तर फक्त त्यात वृद्धी करायचं काम गुरुच करतील. कारण श्वास मोजतोय चित्रगुप्त, रोज मोजतोय. किती आज किती कमी झाले, उद्या किती कमी झाले, परवा किती कमी झाले, रोज चित्रगुप्त मोजतोय श्वास तुमचे. त्यात बॅलन्स करायचं आहे का, साधना झाली पाहिजे. काय कळते का नाही कळते. ज्यावेळेस तुम्ही 75% ह्यामध्ये याल, तेजवायू आकाश रोज 3 तासात सुरू केली, काय होणार? पहिल्यांदा पाप जळणार. दुसरी गोष्ट काय ना माहिती आहे का, तुम्ही जे काय करताय आता हे टिकणार आहे का जाणार आहे तुम्हाला अगोदरच कळणार. मग आता काय कळतंय का? आता कसं आहे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आता काय कळत नाही. कर्ज काढणं चालू आहे, फिरणं चालू आहे, कमवणं चालू आहे, गमवणं चालू आहे, काही कळत नाही. पण जेव्हा तुम्ही 3 तास साधना चालू मी ठेवली आहे ना, आता मजा बघा म्हणून साधना येत आहे. आपण काय सांगतो, नाथांची पुरुषार्थ करा म्हणजे काय आले त्यात, ती साधना झाली. नाथांचं पुरुषार्थ म्हणजे काय, 3 तास साधना तुमची आली ऑटोमॅटिक. काय होतं तरी तुम्हाला, तुमच्या जीवनाचं त्रिकाळ ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार. तुमचं तुम्हाला भूत भविष्य वर्तमान. तुम्हाला कुठे पंचांग बघायची गरज नाही, कुठे दुसरी जायची गरज नाही. तुम्हीच तुम्हाला कळणार आहे की मी हे कमवलंय, माझं हे टिकणार आहे, माझं हे जाणार आहे. परफेक्ट निदान का, रोजचं काय चालू आहे, पुरस्चरण. बघा सगळी खोटं बोलतील, आत्मा नाही खोटं बोलत. काय सांगतोय, सगळी खोटे बोलतील, आत्मा नाही खोटं बोलणार. आत्मा नेहमी खरं बोलतो. आणि जेव्हा तुम्ही नामस्मरण सुरू करता तेव्हा आत्म्याला ग्लेझिंग येतं. काय येतं, आत्म्याला ग्लेझिंग येतं. प्रत्येक व्यक्तीला त्याचा अंत अगोदर कळणार, काय होणार आहे पुढे ते. कधी कळणार हे, रोज 3 तास झाले पाहिजेत. हीच अवस्था म्हणजे 75% तेजवायू आकाश. कळते. आता बघा मजा, कर्मपरत्वे तुम्ही जीवन जगताय आता, तुम्हाला काहीच कळणार नाही. किती कर्ज आहे, इतकं आहे, फिटणार आहे का नाही माहित नाही. किती मुलं आहेत, अमुक आहे, कशी वागणार आहेत माहित नाहीत. प्रॉपर्टी अमुक आहे, राहणार आहे का नाही माहित नाही. कर्मपरत्वे जीवन आहे. कार्यपरत्वे तुम्ही जेव्हा जाल 75-25 काय होईल, पुढचं ऐकत नाही का, ऐकत नाही का, एनर्जी ट्रान्सफर चेंज तो होणार ऑटोमॅटिक. काय कळलं, हा ते जेव्हा आकाश 75 होईल तेव्हा तुमचा जन्म कार्यपरत्वे सुरू होतो. कर्मपरत्वे जन्मामध्ये काय आहे, 50-50 लास्टमध्ये येतो. पण जेव्हा तुम्ही कार्यपरत्वेमध्ये जाल तेव्हा 75-25 मध्ये काय तुमचं होणार, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्राप्त जन्माचं त्रिकाळ प्राप्त होणार, दुसऱ्याचं नव्हे. काय कळलं, स्वतःच्या प्राप्त जन्माचं म्हणजे मला हा फसवणार आहे हे मला आधीच कळणार. स्वतःच्या प्राप्त जन्मात, दुनियेचं नव्हे. कार्यपरत्वे. आता तुम्ही जेव्हा हे 3 तास प्लस 3 तास तुम्ही द्यायला लागला, 6 तास तुम्ही द्यायला लागला, तर तुम्हाला स्वतःचं प्राप्त जन्माच्या येणाऱ्या माणसाचे बसल समजेल. रोज 6 तास तुम्ही जर नामसंकीर्तन करायला लागला तर तुम्हाला पुढं व्यक्ती बघितल्या कांदा त्याच्या जन्मात काय चाललंय खाडदिशी मला कळणार. आणि मग जर वर्षामधली मी असं वागणार आहे, दक्षिणेला जाणार आहे,
ठोकून ठोकून दक्षिणेला जातो, उत्तरेला अंधार सुद्धा नाही. उत्तरेचा देव दक्षिणे गेला, दक्षिणे केदार नाम पावला. काय कळलं? कार्यपरत्वे, कारणपरत्वे नाही. कार्यपरत्वेमध्ये काय आहे, 100 वर्षांचा जन्म मिळतो. कर्मपरत्वेमध्ये 365 वर्षांचा जन्म मिळतो. कार्यपरत्वेमध्ये 100 वर्षांचा जन्म मिळतो. आणि कारणपरत्वेमध्ये 1000 वर्षांचा जन्म मिळतो. काय कळलं? कर्मपरत्वेमध्ये जन्माची मर्यादा किती आहे? 365 वर्ष. कार्यपरत्वेमध्ये जन्माची मर्यादा 100 वर्ष. आणि कारणपरत्वेमध्ये जन्माची मर्यादा 1000 वर्ष. या जन्मातला शेवट 10 लाख कर्ज करून मेला, जन्माला येताना 10 लाख कर्ज करून येणार. या जन्माचा शेवट पुढच्या जन्माची सुरुवात. काय कळलं? तुमचा एक कण किंवा एक क्षण परमेश्वर स्वतःकडे घेत नाही, काळजी करू नका. तुमचं पापही घेणार नाही, तुमचं पुण्यही घेणार नाही. काय सांगितलं? तुझं पाप पण घेणार नाही, तुझं पुण्य पण घेणार नाही. पाप केलं तू फेड, पुण्य केलं तू भोग. त्याला काही घेणं नाही. आता पाप करतोय कोण सांगा बरं? हा, पाप कोण करतंय? बोला बोला बोला. देह तुमचा देह पाप करतोय. काय कळलं? पाप कोण करतोय? तुमचा देह पाप करतोय. भोगणार कोण? देहाची इंद्रिय. इंद्रिय भोगावरी नाही बरं. 11 अध्याय काढून बघा शिवरात्र ग्रंथामधला. इंद्रिय तुमची जी आहेत ना, ते पाप करतायत. भोगाला इंद्रियानेच लागतं परत. कळतंय का? दुसऱ्या डोळे इतके मला आयुष्यभर गेले, डोळे डोळेच गेले परत. काय केले? गोड बोललं म्हणजे खरं नाही बोललं जात बाबांनो. गोड बोलणारी माणसं घातकी असतात. काय कळलं? जी खरी बोलतात ती तिकड बोलतात आमच्यासारखी. तिकड बोलणाऱ्या माणसाला काय अपेक्षा नसती. खाडीशी बोलून मोकळं होत. पण गोड बोलतो ते विटू विटू, गोड बोलतो, बरोबर काटा काढतो. तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं, पिकलेलं फळ पहिल्यांदा कोण खातं? हा, पोपट नाही खात. हे सांगतो मी तुम्हाला. हा, पिकलेलं फळ पहिलं कोण खातं? सांगा बरं तुम्ही मला. हा, मुंग्या. हा, पक्षी खातात. पक्ष्यामध्ये जास्त चिमणीचा प्रकार जो असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चिमणी असतात, ते पहिले पिकलेले फळं खातात. पोपट फळ नंतर खातो. पण गोड बोलतो माझा पोपटच. त्या कंठाला विटू मिटू 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 करतो. तशी माणसाची जात आहे. जी गोड बोलते ती फसवी असते. काय कळलं? धंदे बघा, ज्यांना बिझनेस करायचा आहे का नाही, बिझनेस फार गोड बोलणार तुमच्याशी. काय त्याला काहीतरी मिळणं तिकडं असतं. गुरुनं काय अपेक्षा नसती ना. त्यामुळे हाय ते ओपन, सगळं ओपन माइंड असतं. पटलं घेणं सोडून दे. तुम्ही व्यापारी बघा की, काय पाहिजे मला? तेल पाहिजे का? साखर पाहिजे का? बसा बसा. ए साखर दे रे.
मग ते काटा मारतो, मग 20 ग्रॅम 30 ग्रॅम काटा मारायचा. जरा जाड साखर असल्यामुळे करून भरली बरं का, तसं काही मला धरू नका तुमची. ते चुकून जाते म्हटलं साखर जरा कमी असते, साखर जाड आहे ना जरा, त्यामुळे ते वजन जास्त त्याला आहे. कसा काय मारायला म्हणतोय जातोय 20 ग्रॅम कोंबारलं. म्हणून 99% व्यापारी आंधळे असतात. बघा तुम्ही व्यापारीची अवस्था. किंवा काने असतात. हा काही पाप हे होतं ना, ते भोगायला लागतं परत. ब्राह्मण लोक जे असतात, ब्राह्मण लोक त्यांची बुडकी झाली असतात, बुडकी. त्याचं कारण काय, गणपतीची सुपारी ठेवतात. मग तुम्ही महाकाय सुरू करशील बाबा, हळद कुंकू हा सांगायची, तीच सुपारी घ्यायची काय करायची. गणपती पूजन करूशी 2 दात बाहेर. ज्या सुपारीवर गणपतीची स्थापना केली ती सुपारी फोडून तोंडात. दादा फार अगदी सांगायचे, सुंदर सांगायचे. म्हणून जो ब्राह्मण विधी करतो आणि ते विधीद्वारे जे सुपाऱ्या खातो ते दात काही जागा राहत नाहीत. बघा तुम्ही, कारण ह्यांच्याकडे गणपती नसतो, सुपारीवर गणपती पूजायचा. आणि शेवटी काय काय म्हणतो कळतच नाही. तुम्हाला जर दात नसतील आणि मंत्र उच्चार करायला सांगितलं तुम्ही उच्चार कसा करणार. हा चुकून देव मला खाली यायचं, देव खाली येईल का तो म्हणतो या जन्मात तर शक्य नाही खाली येईल मला. लक्षात येतंय का. तर विषय काय पाहिजे, कार्यपरत्वेमध्ये काय तुम्हाला सांगितलं मी 2 गोष्टी. स्वतःचं त्रिकाल ज्ञान, भूत भविष्य वर्तमान प्राप्त तुम्हाला कधी होणार. डेली 3 तास तुमचं नामसंकीर्तन असेल तर. सोपं आहे का नाही. आता साधं गणित बघा, तुम्ही रोज 3 तास देवाचं करताय, मग शिवाय सांगितलं मी, आणि तुम्ही ओटी भरा दुसरीची गेला, तर ती साधना उपासना कुठे गेली, तिच्या ओटीत गेली. मग वर्षानुवर्ष उपासना करून फळ काला मिळत नाही. हा ज्ञान पूर्ण नसतं. मला तुम्ही सांगा, साधनेला तुम्हाला सांगितले आसन घ्यायला सांगितलं ना, पांढरी वस्तू तुम्हाला सांगितली, तुम्हाला आसन घ्यायला काय सांगितलं. हा साधना जमिनी जाऊ नये. साधनेद्वारे तुम्ही जे कर्मविश्लेषण करताय ते आसनाद्वारे बाहेर जावं. म्हणजे एक साधना करताना सुद्धा तुम्हाला काही नियम घातलेत. आसन, वसन, बसन, पुसन हे नियम आहेत. त्याला कुठं बसायचं बसन, कुठं वाचायचं ते वसन, काय पुसायला काय वापरायचं पुसन, हे सगळे नियम त्याला घातलेत. मग अशी साधना आपण करणारी व्यक्ती किती पवित्र झाली. असं म्हणलं जातं की ज्यानं शिवमंत्र प्रसन्न करून घेतला तो प्रत्यक्ष शिवच झाला. काय म्हणलं जातं, शिवमंत्र त्यानं प्रसन्न करून घेतला, ओम नमः शिवाय, तो प्रत्यक्ष शिवच झाला. तसं जो साधना करणारा साधक आहे तो प्रतिदेवासारखा झाला. मग अशा व्यक्तीनं अज्ञानापोटी जर चुकीच्या काही गोष्टी केल्या तर राहतील का. गुरु काय सांगतात, असं अंतर ठेवा साधनेला बसताना, उदी लावून बसा.
ह्या मुद्रेमध्ये साधना करा. अरे तुम्ही करते कोण करते का बघा की. तुम्ही एवढं करताय ना शास्त्रोक्त, एवढं कोण करतंय का.